कधी विचार केलाय का की एखादी वस्ती, वाडी किंवा पाडा हे गाव नक्की कधी बनतं? यामागे ना एक पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया असते. आज आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 4 वापरून गावाच्या याच कायदेशीर जन्माची कहाणी उलगडणार आहोत. आपण जे काही बोलणार आहोत त्याचा आधार आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959. हा फक्त एक कायदा नाहीये, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाच्या कारभाराची ही गुरुकिल्ली आहे. चला तर मग या कायद्याच्या पानामध्ये काय दडलंय ते पाहूया. चला थेट मुद्द्यावर येऊया. एखादी वस्ती किंवा पाडावणा हे कायदेशीररित्या गाव म्हणून कसं ओळखलं जातं? ही प्रक्रिया नक्की चालते तरी कशी? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. तर ही जी नियमपुस्तिका आहे ना, ती म्हणजे 1959च्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम. खरं सांगायचं तर याला ग्रामीण प्रशासनाची गीता म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. यातला प्रत्येक कलम गावाच्या कारभाराला एक दिशा देतं आणि याच पुस्तकातून आपण कलम 4 समजून घेणार आहोत. बघा, ग्रामपंचायतीचं एवढं मोठं झाड समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थेट त्याच्या कायदेशीर मुळांपर्यंत जावं लागेल. ही सगळी प्रक्रिया एका बीजापासून सुरू होते आणि ती पहिली कायदेशीर पायरी कोणती आहे तेच आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करूया अगदी मोठ्या चित्रापासून, म्हणजे संपूर्ण अधिनियमापासून. हा खूप मोठा दस्तऐवज आहे ज्यात गावाच्या प्रशासनाबद्दलची प्रत्येक लहान मोठी गोष्ट लिहिलेली आहे. पण आपल्याला यातल्या एका खास भागावर लक्ष द्यायचंय. आता आपण जरा अजून आत जाऊया. या कायद्याच्या प्रकरण 2 मध्ये, याच प्रकरणामध्ये पंचायत कशी तयार करायची याचे सगळे मूळ नियम दिलेले आहेत. खरं तर ग्रामपंचायतीच्या जन्माची प्रक्रिया इथूनच सुरू होते. आणि या प्रकरणातलं सगळ्यात पहिलं आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचं कलम म्हणजे कलम 4, गाव घोषित करणे. म्हणजे बघा, बाकी काहीही होण्याआधी कायदा स्वतःच सांगतो की गाव म्हणजे काय. हीच ती पहिली ठिणगी आहे. या स्लाइडवरचं वाक्य बघा, हे या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे. पंचायतीने शासन करण्यापूर्वी ते ठिकाण प्रथम कायदेशीररित्या अस्तित्वात असलं पाहिजे. एकदम सोप्पं आहे. म्हणजे ज्या घराचं तुम्हाला मॅनेजमेंट करायचंय ते घर आधी अधिकृतपणे घर म्हणून रजिस्टर तर हवं, बरोबर? कलम 4 नेमकं हेच काम करतं. म्हणूनच या कायदेशीर घोषणेला आपण गावाचं जन्म प्रमाणपत्र किंवा बर्थ सर्टिफिकेट म्हणू शकतो. मग हे सर्टिफिकेट तयार कसे होतं? कलम 4 नुसार गाव कसं घोषित केलं जातं? चला बघूया. तर ही प्रक्रिया आहे ना, एकदम सोप्या 3 पायऱ्यांमध्ये होते. पहिली पायरी, राज्य सरकार ठरवतं की एखाद्या भागाला गाव म्हणून घोषित करायचंय. दुसरी पायरी, हा निर्णय सरकारी राजपत्रात म्हणजे ऑफिशियल गॅझेटमध्ये प्रसिद्ध केला जातो. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, त्यात त्या गावाचं नाव आणि त्याच्या सीमा अगदी स्पष्टपणे दिलेल्या असतात. आता हा सरकारी राजपत्र किंवा ऑफिशियल गॅझेट म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत ही सरकारची एक ऑफिशियल डायरी आहे. जेव्हा सरकार यात काही लिहितं तेव्हा ते फायनल होतं, तो एक कायदा बनतो. गावाच्या जन्माची घोषणा याच डायरीत होते, ज्यामुळे तिला कायदेशीर मान्यता मिळते. आणि ह्या एका घोषणेमुळे काय फरक पडतो बघा. घोषणेच्या आधी तो फक्त एक भौगोलिक परिसर असतो, त्याला काही कायदेशीर ओळख नसते. पण कलम 4ची अधिसूचना निघाली की ते बनतं एक कायदेशीर आणि प्रशासकीय ओळख असलेलं गाव. आणि ही कायदेशीर ओळख मिळाल्यावरच त्या गावातील लोकांना स्वतःचं शासन म्हणजेच ग्रामपंचायत स्थापन करण्याचा हक्क मिळतो. हाच तर आहे आपल्या स्वयंशासनाचा खरा पाया. पण थांबा, ही फक्त एक सरकारी प्रक्रिया नाहीये. याच्या पलीकडेही बरंच काही आहे. हा आपल्या स्थानिक लोकशाहीचा कणा आहे. हा कायदेशीर पायाच नसेल तर लोकशाही गावापर्यंत पोचणारच कशी? चला तर मग आज आपण काय काय महत्त्वाचं शिकलो ते पटकन बघूया. 1. गाव तयार करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राज्य सरकारला आहे. 2. राजपत्रातली अधिसूचना म्हणजे त्या गावाचं बर्थ सर्टिफिकेट. 3. ग्रामपंचायत बनवण्यासाठी ही पहिली आणि सगळ्यात आवश्यक पायरी आहे. आणि 4. याच प्रक्रियेमुळे एका साध्या जागेला कायदेशीर ओळख आणि अधिकार मिळतात. ठीक आहे, तर आता कलम 4 नुसार गावाचा कायदेशीर जन्म तर झालाय, पण आता पुढे काय? या कायदेशीररित्या तयार झालेल्या गावात पंचायत कशी बनते हे जाणून घेऊया आपल्या पुढच्या भागात. जाता जाता एक प्रश्न विचार करा की कलम 4 सारखा हा जो कायदेशीर पाया आहे, याच्याशिवाय खऱ्या अर्थाने गाव पातळीवर लोकशाही उभी राहू शकेल का? नक्की विचार करा.